कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आलेला हा आश्रम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यात श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार दिन साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे। श्री दत्त कथा उद्धरण प्रकरण यावर आपण चिंतन करत आहोत। सकाळचा विषय आपला उद्धरण आहे। श्री दत्तात्रय महाराज अवतार धारण करतात, तर अवतार धारण करून काय करतात ना, उद्धार करतात। आणि म्हणून उद्धरण प्रकरण आपण निवडलं आणि त्यावर आपण चिंतन करत आहोत। काल आपण भक्ताचा सोहळा बघितला, आज आपल्याला ज्ञानाचा सोहळा बघायचा आहे, ज्ञानियाचा सोहळा बघायचा आहे। शब्द ज्ञान पूर्व इथून पुढे 8 वचनाचा सोहळा। मन एका जीवाप्रती परागिरा करोनी परमेश्वर आपुले अस्तित्व साधिती। एका जीवाप्रती परागिरा करोनी परमेश्वर आपुले अस्तित्व साधिती। प्रेम कसं देतात हे आम्हाला कळालं। प्रेमाद्वारे, प्रेम कळिकाद्वारे, 4 कळिकाच्या प्रेमाद्वारे व प्रेम साधनाद्वारे परमेश्वर कसा उद्धार करतात आम्हाला हे कळालं। पण एक प्रेम साधनानेच उद्धार करतात काय? एका जीवाप्रती परागिरा करुणी परमेश्वर आपुले अस्तित्व साधिती ना, ज्ञानाने सुद्धा जीवाचा उद्धार करतात। आणि म्हणून इथून पुढे 8 वचनाचा एक सोहळा सांगितलेला आहे। एक म्हणजे कोणताही एखादा ज्याला या सृष्टीत ज्ञान झालेलं नाहीये, कोरा आहे तो। कोरा म्हणजे काय? ज्याला ज्ञान झालं नाही तो कोरा। आता समजा तुम्हाला ज्ञान झालं आणि पुन्हा इथं टपकले, तर पुन्हा कधीच ज्ञान होणार नाही या सृष्टीत, कधीच नाही। इथं बसले तरी तुम्हाला वाटणार नाही की आपण अनुसरावं, ऐकावं, बाबा सांगतात ते खरंय, पोती सांगते ते खरंय, असं वाटणारच नाही तुम्हाला। कारण तुम्ही गमावलं ते सगळं। जर आता वाटत असेल, करावंच वाटत असेल, तर समजायचं तुम्हाला ज्ञान आहे। तुमचा देह वाया घालू नका, परमेश्वराला अर्पण करून द्या। एका जीवाप्रती, जीव म्हटलं त्या जीवाला, प्रति म्हणजे त्या प्रती। एका जीवाप्रती परमेश्वर म्हणजे परमेश्वर परम संपन्न
तो परम ऐश्वर्य संपन्न असणारा परमेश्वर परम ते काही नाव उद्धरण परमेश्वर काय करतात अस्तित्व साधिती त्या जीवाला ज्या जीवाला ज्ञान द्यायचं त्याच्या हृदयामध्ये अस्तित्व साधिती म्हणजे बोध देती ज्ञान देती आणि त्याला अस्तित्वाने कळायला लागतं हो असंच आहे जर तुम्हाला अस्तित्व कळत असेल जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर याचं जर तुम्हाला अस्तित्व असेल तर समजायचं तुम्हाला ज्ञान आहे आणि जर समजा असं कळून सुद्धा जर तुम्ही अनुसरले नाही तर प्रमाद आहे पुन्हा कित्येक जन्म होते हजारो लाखो जन्म होते पण असं ज्ञान होणार नाही पुन्हा अस्तित्व नाही कळणार तुम्हाला म्हणून याच देहात आपला नंबर लागलेला आहे नंबर गमवू नका मित्रांनो तिकीट कोणालाही भेटत नाही सांगितलं तुम्हाला निवडणुकीत तिकीट भेटत असतं आणि तो पक्षाचा माणूस म्हणून उभा केला जातो नाही तर अपक्ष उभा राहावं लागतं ते येईल किंवा नाही येईल आलं तरी काय कामाचं आहे त्याची बॉडी नसती ते आमदार होईलच हे सांगता येत नाही ते नुसतंच म्हणतो मी निवडून आलो का नाही काही करतो निवडून येऊ तुला बॉडी लागती त्याची सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे तुला तेव्हा तू होतो असा प्रकार आहे म्हणून आपण पक्षाचे आहोत म्हणजे काय आहे ज्ञान आहे आपल्याला ते गमू नका मित्रांनो एका जीवा प्रति परमेश्वर अस्तित्व साधिते अस्तित्व ज्ञान म्हणजे बोध देतात ज्ञान देतात आणि त्याला अस्तित्वाने कळतं की परमेश्वर आहे अशा प्रकारे ज्याला कळालं तो या परमार्गाला लागतो चतुर्विध साधनाला भजायला लागतो स्नान करायला लागतो प्रसाद करायला लागतो भिक्षुकांना भेटायला लागतो वासनिकांना दंडवत करायला लागतो हे साधन आहे त्याचं आणि ह्या साधनाने तो परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे या व्यतिरिक्त नाही मग मग असं ज्ञान दिल्यानंतर सर्वच जीव अनुसरत असतील एक अनुसरती एक ननुसरती ननुसरेती ते प्रमादे बोलजेती त्या सृष्टी शून्य होय जे ननुसरतात त्याला काय होते म्हणाले सृष्टी शून्य होय मग एक अनुसरेती एक ननुसरती म्हणजे एक अनुसरते तर एक ननुसरते एक दीक्षा घेतो तर एक घेत नाही कळून सुद्धा घेत नाही डुकराला जर तुम्ही धरलं आणि तुमच्या एखाद्या शेतात ठेवलं त्याला जर व्यवस्थित गादी पलंग ठेवला आणि सुगंधित सेंट गिंट मारला खायला व्यवस्थित दिलं तरी ते तिथे राहणारच नाही त्याचं काम काय तेच करणार आणि म्हणून आमच्या देवाने सुकराचा दृष्टांत सांगितला सुकर म्हणजे डुकर त्याचं काम काय असतं नाल्या साफ करणं तेच काम करतो असं ज्ञान झाल्यावर समग्र जीव अनुसरतील एक अनुसरेती एक म्हणजे इष्ट संस्काराचे ज्यांनी प्रसव मोडला होता सदा काही चुकलं की क्षमा करा बाबा काही चुकलं माझ्याकडनं माफ करा देवाला क्षमा मागत राहतात महाराज काही चुकलं माफ करा दिवसभरात जे पाप झाले ना त्याची मला क्षमा करा इष्ट संस्काराचे संस्कारी चुकलं नसेल आणि एखादा जर त्याला बोलेल तो म्हणतो हो माझं चुकलं म्हणा कारण तुम्ही मला बोलाव माझंच काहीतरी चुकलं म्हणून तर बोलले ना नाही तर कशाला बोलले असते नाही तर आपण म्हणतो काय रे तुला पाहू का म्हणे काय रे म्हणतो मला
दाखवतो जरा अरे रे एखादं जर आपल्याला काय म्हणलं तर आपण म्हणतो काय रे काय समजू राहिला तू तुला माहित नाही की मी कोण आहे. पण ज्ञानी या कसा असतो भक्त कसा असतो ठीक आहे बाबा तुम्ही म्हणतात तसंच ते इष्ट संस्काराचे आहे. त्यांचं नाव प्रपंचात सुद्धा लोक चांगलं घेतात. त्यांचा संस्कार जर चांगला असेल उठणं चांगलं असेल इमानदारी असेल बोलणं चांगलं असेल आणि जे बोलतात ते करतात नाहीतर मग फोकस कांदे असतात काही ते सगळ्या कांद्याला सोडून टाकलं. एक कांदा सडला ना समजा कांद्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे कांदे कमी येत वाटतात हळदच जास्त आहे सगळं पिवळं करून टाकतात तुम्ही लोकांना. आमच्या इकडे जास्त कांदे एखादा कांदा जर त्या याच्यामध्ये जर सडला ना तुम्हाला सांगतो मध्यभागी सगळे कांदे सोडून जातात कारण ते वट्यावर बसून सगळ्या कांद्याला फुसके हाणतात आणि ते सगळ्याला फुसके हाणल्यानंतर मग त्या ठिकाणी सगळे घरी दारी फुसक्याच हाणतात. एक दोनच तिच्यात ते चांगले निघत आहे बस वट्यावर बसतो शानपणा करतो आपण. पण ते जास्त असल्यामुळे एक दोन तर काही करू शकत नाही. जाऊ द्या बा कुठं नादी लागायचं देव बघून घेईन त्यांनी आणि मग बघितलं मग ते म्हणतात देवा माफ कर रे बाबा है ना. ते कशा आहेत एक ननुसरती ते ननुसरणारे आहेत ते अनिष्ट संस्काराचे आहेत कुसंस्काराचे आहेत काही लोक कळून सुद्धा ते करत कळून सुद्धा कळते त्यांना की आपण असं करू नये असं बोलू नये स्थान वंदन प्रसाद वंदन करावं तरी सुद्धा काही ना काहीतरी फसाटा काढतीलच. काय आपण तिथे गेलो पाच बुळबुळ पाणी ते बुळबुळ पाणी की ना हॉटेल तुला फुकट पाचता का बघ ना खरं आहे ना पाजलं ना ते का होईना नाही तर पाणी भेटत नाही. माहिती की कथा आहे तहान लागली की राजाला त्या कोळ्याकडनं तिनं त्या राजाकडनं पाणी पिलं राजाने. ते म्हणे मी शूद्र आहे माझ्या हाताने पाणी म्हणे मला तहान लागली मरू काय म्हणे मग ते म्हणे तुला पाणी पाहते लग्न करशील का माझ्यासोबत अवघड ते म्हणे अवघडच झालं बा आता प्राण वाचवण्यासाठी करणंच आहे केलं ना आणि हे मग सगळं नंतर मग त्याला कळालं अरे बाप अवघडच आहे. स्वप्नात मग त्यांनी ते स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न खरं झालं. स्वप्न लटिका सुचाते साच रात्री सांगितलं ना तुम्हाला मदळसानं सांगितलं की हा संसार स्वप्नवत आहे. आमच्या देवाने सांगितलं पण तुम्हाला जे दुःख आणि सुख होते ना हे खरं आहे. सुख होतं ना तुम्हाला प्रपंचाच्या संयोगाने प्रपंचात तुम्ही आहात तुम्ही खाल्लं की तुम्हाला गोड लागतं मिरची खाल्ली की तिखट लागतं. सुख दुःख जीवच नाही तुम्हाला खायलाच नाही तुम्हाला काय होणार सुख आणि दुःख. जेव्हा तमामध्ये होते तेव्हा काय होतं तुम्हाला काहीच नव्हतं सुख नाही दुःख नाही झोपेल होते तुम्ही मस्त. काही जण काय म्हणता माहिती का बाबा झोपेलच बरे होतो आता अवघड झालं काय झालं म्हणे आता जर नाही उतरलो तर नंबर तिथंच आहे. बरं होतं म्हणे नो टेन्शन झोपायचंच काम होतं आधात नाही ना मधात नाही पण आनंद द्यायचा आहे म्हणून तुम्हाला जागी केलंय. कारण झोपीत आनंद नसतो मित्रांनो. अवनिष्ठी अशी चुटकी वाजवली की तुम्ही उठता की म्हणजे सकाळ झाली 8 वाजले उठा हॉट अरे मला लगेच वाटतं का तुम्हाला की इतका वेळ झाला म्हणून असा प्रकार. मग सर्व जीव अनुसरतात का म्हणे नाही एक अनुसरेती एक ननुसरेती. परमेश्वराचं ज्ञान झाल्यावर सुद्धा क्वचित जीव अनुसरतात क्वचित 100 मध्ये 10 90 असेच फिरतात. आणि मग तो थोडासा ज्ञानी असल्यामुळे गावात त्याला ज्ञानही असतं म्हणजे थोडासा मानही असतो. त्यांना बोलवा ना त्यांना माहिती आहे सगळं. मग तो कपडे चटकूनच होतो मग उगाच काय पाहिजे मार्गात जाऊन अभ्यास केला. दीक्षा कधी घेतो म्हणे चालला मार्गातून पुन्हा चालला म्हणे घरी घेईन ना तुला तर वाटतं याने जायला पाहिजे काय केलं काय मी तुला मला काढून उरायला गावातून
असाच प्रकार आहे तुम्हाला सांगतो. येऊन जाऊन एकमेकाव, येऊन जाऊन एकमेकाव. तू घे ना, तू घेतली मी घेतो, चल काय कधी तयार आत्ताच चल. आत्ताच चल म्हणजे अवघड झालं का नाही? त्याला माहिती ही येऊ शकत नाही, याचे घरचे कुठे पक्के आहेत आणि आपल्याकडे कोणीच नाही. जर खरंच म्हणलं की निघू, असा प्रकार होणार. म्हणून एकमेकावर जीव टाकून देत असतो हे ना. एक अनुसरती एक ननुसरती. एक जण श्रीपुत्राचा त्याग करतात, अनुसरतात, आणि एक जण करत नाही, तो अनुसरत नाही. मग अनुसरले याचे अंग तुक कुठे अनारप्त असे जे अनुसरत नाहीत त्यांची कवनगती म्हणाले. ननुसरती ते प्रमादी बोली जेती तया सृष्टी शून्य होय. जे अनुसरत नाहीत त्यांची कवनगती काय होते त्यांना पुढे ध्यानात घ्या. जे आहे ते आहे. जे अनुसरत नाहीत त्यांची कवनगती उद्धरण चालू आहे, आणि जे आहे ते आहे, गती तीच. आणि म्हणून ते सांगत आहेत की जे अनुसरले त्यांचे भले झाले, ते उद्धरले. पण जे कुसंस्काराचे अनुसरले नाही त्यांचे काय झाले हो? मग ननुसरती म्हण. ननुसरती ते प्रमादी बोली जेती तया सृष्टी शून्य होय. ननुसरती म्हणजे अनुसरत नाही. अनुसरत तर सोडाच, अनुकरण सुद्धा करत नाहीत. जाऊ द्या बुवा, नुसतं घेऊन तर टाकावं, घरी करानं होईना. अनुकरण तरी बाबा, देवाला थोडी तरी किव येईन, कमसे कम देवाला दिसन ना मी लायसन काढेले. गाडी नाही चालवता येत पण लायसन तर काढून घेतलं ना. कधी जर कोणी धरलं तर सांगता येईल मी देवाचा माणूस आहे, हा लायसन आहे माझ्याकडे. कामी येईन ना आपल्या कधीतरी का नाही? आणि इकडे रांगेत बसता येईल कोणा. पण त्यांना गंधन गिंधन आणि बिगर लायसनचे बरेच फिरतात. तीनदा चारदा त्यांना ढकलता बाजूला, सट तिकडं इकडून बस, इकडे इकडे सरकू राहिला तरी त्याला काही वाटत नाही, आहे की नाही? असा प्रकार आहे. ननुसरती ते प्रमादी बोली जेती. ननुसरती त्यांना काय म्हणावं? ननुसरती ते प्रमादी बोली जेती. ते प्रमादी आहेत, ईश्वर दुरावे आहेत. त्यांचा योग आलेला होता परंतु ते अनुसरले नाही, ते ईश्वर दुरावे झाले. यापेक्षा मोठी चूक त्यांची कोणतीच नाही. हीच सगळ्यात मोठी चूक आहे की ते अनुसरलेले नाहीयेत. असे त्यांना काय म्हणावे? प्रमादीये बोली जेती. त्यांना प्रमादीय म्हणावं. कारण सगळ्यात मोठी चूक देवाने त्यांना जन्माला घातलं, ज्ञान दिलं, ज्ञान दिल्यावर त्यांना देव कळाला, कळून सुद्धा अनुसरले नाही. ते प्रमादी आहेत, ईश्वर दुरावी आहेत, अनार्थी आहेत. परमेश्वराने खरा अर्थ तो परमार्थ दिला पण त्याचा त्यांनी स्वार्थ करून टाकला. म्हणजे नाही अर्थ त्या परमेश्वराविषयी त्याशी. आणि परमेश्वराने त्याला समजून दिलं की भाऊ अनुसर बर, मी तुला नरकातून काढेल. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत जे काही नरकाचे वर्णन ऐकले ना, ज्यांना अनुसरायचे नाही त्यांनी फक्त नरकाचं वर्णन तरी ऐका, जेणेकरून तुम्ही बाजावर झोपल्यावर तुम्हाला आठवण येईल की बाबाने सांगितलं ना, तर शेवटी तरी अनुसरू. वरचे वरचे फुलं काढले तरी मग तुम्ही चांगले दिसणार नाही. त्या पाकळ्या काढल्या ना गुलाबाच्या तरी नाही, सगळ्या काढ्या तरी नाही. पण त्यावेळेस तरी पांढरा कपडा घातला तर देव म्हणेन जाऊ द्या, बी लावून टाकलं याने. काही लोक म्हणतात मरण मी पण साधू होणार नाही, मरतो तिकडच, नको हो. काही बंद नाही पडत कोणाचं. तू झाल्याने काय काही तर काही LIC एजंट आहे का, काही काय कमिशन भेटेल काय काय.
उलट तू इथं आल्यावर तुला फायदा आहे, तुला सगळं भेटत, बसायला भेटत, सगळं व्यवस्थित भेटत. हे जीवाला अजून कळा ना मित्रांनो. किती धक्के खाईन घरचे, पण मार्गात येऊन त्या ठिकाणी सहन करणार नाही, असा प्रकार आहे. मग त्यांना काय म्हणावं, तया सृष्टी शून्य होय. काय होते त्यांच्यावालं, सृष्टी शून्य होय. पाण्याला पाणी भरायला गेला, पाणी भरून भरून नेला, हेल्यासारखं काम झालं त्याचं, हल्ल्यासारखं. पाणी भरलं 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 भरलं, नेलं शेवटी. उचललं 2-4 जणांनी टाकलं नेऊन. असले चांगले तर दसक्रिया घालता, नाही तर काही लोक दसक्रियाही घालत नाही. बरोबर द्या म्हणते इकडे लई ताण गेला होता आणि म्हातारपणी आणि आणि काही लोकांच्या डोक्यात असते, आपली काशी कोणी करीन का नाही, पित्र कोणी घालीन का नाही, आणि पित्र काशी करायची गरजच नाही आमच्यात, तरी आधीच मरायच्या आधीच काशी पित्र घालून येणार. काशीला नेऊन घालतात एवढं, पुन्हा घालायची गरज नाही. मग पुरले आगुसरेत म्हणे, जीव घालणार नाही परत. म्हणजे तू पित्तर होणार याचा अर्थ. पित्तर म्हणजे काय, भूताडा. म्हणजे तुला पित्रात जायची आवश्यक काय, आणि तू मेल्यावर तिथंच जाणार आहे काय. आणि म्हणून पित्र घालून येतो, काशीला घेऊन येतो. म्हणे चहा घ्या, म्हणे मी कबशीत घेत नाही. आणि का घेत नाही, म्हणे आम्ही काशी केली. अरे वा, तुझी काशी. कबशीत चहा पेत नाही. अरे कबशीत चहा पेणारा आता श्रीमंत झाला, आणि लोक हातात देतात आता कप. आणि कबशीत जर एखाद्याला दिली ना, ते म्हणाले यांची लय सोय बा, कबशीन गिबशीन लय थाट दिसतोय. आणि पूर्वी कबशीन कपाशिवाय तर चहा नव्हता. ते हे कबशी नको म्हण मला. ते दुसरे लोक यायचे ना शिटीतले हुकेल, त्या असं करायचे, ही त्यांचं बघायचं आणि ही यांच्यासारखंच हाणायचं. म्हणे ते सिटीतले लोक, शहरातले लोक कपात घेता, म्हणे कबशी खेड्यातले लोक घेतात. काय जिंदगी आहे, लोक कोणाच्या माग पळतात मला सांगतो. आणि आता कबशी दिली की काय वाटतं, भारदस्तपणा वाटतं की नाही. आणि तो भारदस्तपणा तर पूर्वी तुमच्या म्हातारपणामध्ये आणि किती गरीब माणसाला सुद्धा कबशी होती का नाही. कबशीचे घरच होते स्पेशल. गरीबातल्या गरीब लोकांना सुद्धा कप आणि बशी होता. आता कपच राहिला, बशी कुठे गेली काय माहिती ना. असा प्रकार झाला, तिला किंमत आली. आता मग काय होते त्या जीवाचं, सृष्टी शून्य होय. सृष्टी शून्य होऊन जाते, काहीच हातात लागत नाही. आता सृष्टीचा काळ किती आहे, एका युगाचा काळ, कृतयुगाचा काळ किती आहे, 32 लक्ष कृतयुग. तिथं माणसाचा आयुष्य 1 लाख वर्षाचं आहे. ऊन पुरे नव्हे, मधात माणूस मरत नाही, 1 लाख वर्ष जगावच लागतं. उणे नाही पुरे म्हणजे पूर्ण. त्रेतयुग किती वर्षाचा आहे, 16 लक्ष त्रेत, 16 लाख वर्षाचं त्रेतयुग आहे. तिथं आयुष्य किती आहे म्हणाले म्हणा माणसाचं, 10,000 वर्षाचं आहे. पण तिथं उणे पुरे आहे. उणे पुरं जोडलं कसं, भजनावर म्हणजे अन्नदानावर तुम्हाला हा देह लागतो, म्हणजे देह भेटतो मनुष्याचा किंवा स्त्रीचा. आणि त्याने जर कमी जेवलं तर मग कमी आयुष्य, फुल जेवलं तर फुल आयुष्य, आणि लय जेवलं तर मग काय होऊन जातं, थोडं वर कमी होऊन जातं आणि काय तर बिमारी होऊन जाते, ते पित्त होऊन जातं ना तुम्हाला, तसं होऊन जातं. जसं करान, जसं खाऊ घालणार तसं होणार. हा मग तुम्ही म्हणणार बाबा या आंधळे काय झाले, लंगडे काय झाले, ते सगळं तिच्यात क्रियापाक आहे का कळन तुम्हाला. तुमच्या बाबाकडनं ऐकून घ्या, म्हणजे बाबा क्रियापाक काय सांगा बरं जरा, है ना. क्रियापाक पाक करते का नाही तुम्ही, ते गऱ्याचे गोळे करता का नाही, गोळे म्हणायचे आमच्या इकडे. गोळे केले का आई, पण रेसिपी. आणि मग आई गोळे करायची, कधी मधी करायची, कारण गोळे करायला काहीच भेटायचं नाही, आणि मग ती पाक करायची.
आता आईला व्यवस्थित जमायचं, पण ताईला जमत नव्हतं. मग ती म्हणायची, हे बघ, चाचणी व्यवस्थित कर, पाक व्यवस्थित कर, नाही तर कडक करून टाकशील, खाता पण घेणार नाही. तिनं हलवलं पाक केला, म्हणजे तार सुटू दी, म्हणजे तुटू दी, तिनं तारच करून टाकला. पाकाचा क्रियापाक सांगतो ना तुम्हाला. तिच्यात टाकले ते रवा, हलवलं, इलायची बांधले लड्डू. बांधले असा ना तुम्ही कधी लड्डू पांढरे, गराचे गोळे केले का ग? गोळे म्हणायचे. आता लोक सुधारले, लाडू म्हणायला लागले आता. खरंय की ना? आधी काय म्हणायचं तुम्ही? गोळे म्हणजे गोल गोल गोटे. आणि दिवाळीला ते स्पेशल असायचे. कधी काही कोणाच्या घरी तर नसायचे हो, इतकी गरिबी होती. ते पांढरे सुद्धा नसायचे. आता ही बिचारी साधी गोळी, आणि तिनं केले गोळे आणि बांधले तर इतके पक्के बांधले की फुटाच ना. इतकी मजा येते मित्रांनो. आणि मग पाहुणा आला, म्हणे गोळा घ्या. हो घेतो म्हणे, चिवडा खाऊ द्या आधी. नाश्त्याला तेच असतं दिवाळीत. चिवडा घेवडा खाल्ला, तुला दाबून बघितलं, बघतो मी पक्क दिसू राहिले. पाहुणा म्हणून येऊन लावतो, लाडू फुटा ना. घरी तो बोलता आपला, म्हणून फुटतो की नाही रे, फुटाच ना. पुन्हा धरला, म्हणे असा करू, निघच ना, तुटच ना. इतका पक्का, म्हणे काय करावं, लयच पक्के लाडू केले म्हणे तुम्ही. म्हणे जरा कडकच चाचणी झाली, दगड आणा म्हणे. खरे ना? क्रियापाक जसं तुम्ही करताना तसं होतं की नाही? आपण जसं तुम्ही जेव घालताना तसं भेटणार तुम्हाला. जितकं चांगलं आहे ना, तितकं चांगलं शरीर मिळेल. जितके सोज्वळ पदार्थ जेव घालणार ना, दुधाचे, काजू कतली, जे काही असतील ते, जितके सोज्वळ, निर्मळ, स्वच्छ आणि व्यवस्थित गोरा रंग तुमचा निर्माण होऊन जाईल. आणि जसे जसे तुम्ही काळे घातले का तसेच, मग जसे पदार्थ आहे तसं. हा असा प्रकार आहे. म्हणून काही लोक बघा सगळं व्यवस्थित ठेवतात, हे ते असं तसं. का नाही? 16 प्रकारची पूजा असते है ना, ते सगळं करत असतात. त्याच्यातले आपण 4-5 करत नाही. जेवण झाल्यावर मध द्यावा लागतो हातावर खायला, मग मुखशुद्धी है ना. खूप आहेत ते प्रकार, तो 100 श्लोकच आहे. म्हणून सृष्टी वाया जाऊ देऊ नका मित्रांनो. तया सृष्टी शून्य होय. त्रेतयुगात कमी अधिक आयुष्य असतं. का असतं मी तुम्हाला सांगितलं, क्रियापाकात सांगितलं तसं. पण द्वापार युग किती युगाचं आहे म्हणाले? 10 है ना. द्वापार युग 8 वर्ष, 8 लाख वर्षाचं, 10 नाही 8 लाख वर्षाचं द्वापार आहे. तिथं आयुष्य किती? 1000 वर्षाचं. तिथंही उणे आणि पुरे आहे. कमी अधिक आयुष्य आहे, कमी जास्त आयुष्य आहे, 1000 वर्ष आहे. आणि कलियुगी 4 लक्षाचं आहे कलियुग. तिथं आयुष्य 100 वर्षाचं आहे. तिच्यात कमी आणि अधिक आहे. लय पुण्यवान असेल ज्याने व्यवस्थित जेवण घातलं, पुण्य येतो ना. तिथपर्यंत जेवला त्यालाच 90, 95, 100 बस. पण इतकं कोणी जेवतच नाही. 95, 90, 85, 80, 70, अजून थोडं खाली 60, 50. खरंय ना? हा तुम्ही म्हणता बाबा अवघडच आहे. तसंच आहे. म्हणून निर्णय माहिती पाहिजे माणसाला की काय आहे. आणि म्हणून क्रिया करत असताना अशी तत्पर क्रिया केली पाहिजे, व्यवस्थित केली पाहिजे. जेवणाला सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी झालं पाहिजे. नाही तर जेवताना धुपण करीत आलो, जोडे पुशीत आलो. काय धुपण केलंस? चपात्या करून राहिले मी, काय करू सर? धुपण होणार, पत्तरवर करून द्या म्हणे. पत्तरवर केलं तरी धुपण लागतच.
आता धुपणं कमी झाले नाही तर धुपणं सगळे कुंकुण निघायचं घरातून का नव्हतं निघत. किती श्रीमंत असू द्या धुपणाशिवाय काही प्रश्नच नाही. धुपण डोळ्यात गेलं की आंधळे. ते जाऊ द्या निर्णय नंतर बघा, सध्या काय त्याच्यावर लक्ष देऊ नका. कारण आपलं सध्या महत्वाचं घ्या. आणि ज्याला ज्ञान काढायचे बाबा हे असं तसं मग हे काय मग तसंच ते व्यवस्थित क्रिया करायची, तत्पर करायची. व्यवस्थित जेवला पाहिजे, व्यवस्थित त्याला ठेवायचं, बसायचं, प्रसन्नतेने दंडोत घालायचा. व्यवस्थित जेव भाऊ, कमी जेवू नको नाही तर अर्ध्यात सोडून जावं लागेल मला, आहे ना. आणि पुण्य हेतून घालत जाऊत नका. देवा मला तू पाहिजे म्हणूनच जेव घालत जा. आणि ते कोणाला? चतुर्वेद साधनाला, संतांना निर्हेतुक बुद्धीने जीव घालायचा. जर तुमचं भजन जर पुरलं ना तर परमेश्वर तुम्हाला त्याच्या बदल्यात काहीही देऊ शकतात. तुम्हाला नरकापासूनही वाचू शकतात. म्हणून लोक जास्तीत जास्त बघा कोणाही साधूला काहीतरी काही ना काहीतरी देतच असतात. हे खूप महत्वाचं आहे. पण ते कळालंच नाही तर त्याला काही वाटतच नाही. आणि त्याला म्हणलं करतो तिकडे लोकांना काय खाऊ घालायचं ना असेही काही लोक असतात. तूच खाय म्हणा तिकडं. त्या लग्नात कोणी खायना इतकं करतो ना, पाहिलं ना, असा प्रकार आहे. मग काय होते म्हणाले त्याचं? सृष्टी शून्य होऊन जाते. अनुसरले याचे अंग तूक कुठे. अनुसरले याचे आगंतुक कुंठे. प्रारब्ध सुंके अनारब्ध सुंके. प्रारब्ध भोगे क्षयो. ठीक आहे म्हणाले, जे अनुसरले नाही त्यांची गती तर वेगळी सांगितली म्हणाले. पण जे अनुसरले त्यांची गती चांगली सांगितली. पण अनुसरल्या बराबर कोणता फायदा होतो, नेमका कोणता फायदा होतो म्हणून सांगत आहेत. अनुसरले याचे आगंतुक कुंठे. अनारब्ध सुंके. प्रारब्ध भोगे क्षयो. अनुसरल्या बराबर काय होऊन जाते? काय ज्वारी पेरायची म्हणला होता, आगंतुक कुंठे. तू पेरणीच करत नाही, अनुसरला तो. साधून कधी पेरलेलं तुम्हाला दिसलं का? दीक्षा घेतली तो पेरणारच नाही, टिफन लावणारच नाही. पण या कांद्याने पेरेले आणि मग त्याला असं वाटलं की नाही आपण संन्यास घेऊन टाकावा. अनारब्ध सुंके. ज्वारी उगली पण पोटऱ्यात आली, सुकून गेली. त्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही. पण ज्वारी उगली, पोटऱ्यातून वर आली, कणीस वर आलंय, बस आता हुरड्यात आली. प्रारब्ध भोगे क्षयो. त्याचे दाणे होणारच आहेत. काय हा दृष्टांत आहे. याचा सिद्धांत काय? अनुसरल्या बराबर आगंतुक कुंठे. तुम्ही कधी शेतामध्ये जाताना वड्यामध्ये जिरा केलाय का? जिरा कळतो का? तुम्ही लहान लहान लेकर करत असतात, वाळू मध्ये करता जिरा, खोल करता असं. हा इरा म्हणा, जिरा म्हणा. आमच्याकडे जिरा म्हणतात, तुमच्याकडे इरा म्हणतात. इरा म्हणा. असं करायचं म्हणजे आपल्या एरीला पाणी लागलं, इथून एक बुंगळा लागला आणि पाणी यायला गेलं. दिसतं की नाही? दिसत ना. आगंतुक कुंठे. वीर खांदायची विचार केली होती, खांदली, पण आगंतुक म्हणजे पाणीच लागलं नाही, कोरडीच. कारण अनुसरला तो. अनारब्ध सुंके. आता पाणीच लागलं नाही, मग पाणी काय देईन ज्वारीला? मोटर काय टाकेल, मोठ काय चालवेल? आणि पाणी दिलं नाही तर ती ज्वारी वाढन कशी, पोटऱ्यात येईन कशी? खरे ना. अनारब्ध सुंके. प्रारब्ध भोगे क्षयो. आता समजा जिरा खांदायचा म्हणजे आगंतुक तुम्ही उल्लेख केला कसा मनामध्ये, मला वीर खांदायची.
उल्लेख केला ना, उल्लेख केला आणि तुम्हाला पुढच्या वर्षी विहीर खांदायची होती आणि या वर्षी तुम्हाला ज्ञान झालं आणि तुम्ही अनुसरले. मग काय झालं? आगंतुक कुंठे, आगंतुक कुंठून गेलं, तुमचं विहीर खांदायची राहून गेली. पण प्रारब्ध म्हणजे अनारब्ध वाचिक केलं होतं मी असं करीन, ते पोटऱ्यात आलं, म्हणजे स्वप्नाद्वारे भोगावं लागलं. आणि जे प्रारब्ध केलंय म्हणजे जे पाप केले त्याची परतफेड करावाच लागल. जे चोरलंय, जे दलाल्या केल्या, जे काही केलं ना तुम्ही पाप, हे भोगावाच लागल. तुम्हाला वाटतं काय मला कोणी पाहिलं नाही, मी किती हुशार आहे? तुम्हाला सगळे बघू राहिले, दम जरा. हा, सध्या तुम्ही यांच्या नजरातून हुकून जाता, आता यमाच्या नजरातून कोण हुकल? इथं जर एखाद्या गलती झाली तरी टॅबला खालून इतकी देतो, काही करा पण आपल्या पोराला काही होऊ देऊ नका. करताना विचार केलास, पण इथले सगळे दलाल लोक आहेत सगळे. काय खालून घेता आणि त्याला सोडून देता. इथं सोडून दे, तिथं सांग ना सोडून द्यायला. जातो का यम लोकांकडे? यम पाहिलाच का कधी? नुसता स्वप्नात आला तर मग असा गळा 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 हे होऊन जातो. स्वप्नात आला तर घाबरून जातो. अगं बाई, माझ्या स्वप्नात आज यम आला म्हणे, 2 शिंग त्याला म्हणे, बापरे बाप 2 शिंग म्हणे, मला घेऊन जात होता. मी म्हणलं जाणारा मागच्या घरात आहे, त्याला घेऊन जाय आधी, तो म्हातारा माझ्यापेक्षा आहे, मला राहू दे, थोडं नातं गीत पाहू दे. एरवी खॉक खॉक करायला म्हणले, बिड्या प्यायला लागलं, जा घेऊन गेला. स्वप्नात आलं त्याच्या तिच्या. आणि मग ती म्हणायला लागली, अहो रात्री म्हणा यम आला होता. मग काय झालं म्हणे, घेऊन जात होता. मी म्हणलो तुम्हाला न्या. हो मला घेऊन जा, तू इथंच राह. नाही, तू जा आधी. असा प्रकार आहे, तुम्हाला सांगतो या कबुतराचा. सांगितलं ना मला, कबूतर गुरु असा प्रकार आहे. खूप अवघड आहे मित्रांनो. म्हणून परमेश्वरला अनुसरा. अनारब्ध सुंके प्रारब्ध भोगे क्षयो. प्रारब्ध मात्र तुम्ही जे केलेत ना पाप, ते तुम्हाला फेडावाच लागतील. च म्हणजे चकारपूर्वक. कोणीही असो, कोणी असो, कोणाला चुकणार नाही. जे केलंय ते फेडावं लागल, त्याला प्रारब्ध असं म्हणतात. मग हे तुम्हाला फेडावं लागल, करावं लागल. पण अनुसरल्याचं काय होते? आगंतुक कुंठे विचार करणं, कर्माची त्रिविधता बंद झाली. जिऱ्यात इऱ्यात पाणी येणं बंद झालं. अनारब्ध सुंके एकाने वाचिक केले होते. ज्वारी पेरली होती परंतु सुकली. वठऱ्यात आली म्हणे बांड झाली. बांड कळते ना, दगडी ज्वारी बांड झाली म्हणजे कणीस